तर आपण या ठिकाणी या दुसऱ्या टॉपिकमध्ये प्रस्तावना, कारण की आपण बघितलं होतं की संविधान कसं तयार झालं ते आपण या ठिकाणी बघितलं होतं. तर आज आपण संविधानाची प्रस्तावना आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर बघा, तर प्रस्तावना जी आहे ती उद्देशपत्रिकेतून घेण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्ही मला पहिले आपण लेक्चरला सांगितलं होतं की उद्देशपत्रिका जी आहे ती पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडली होती आणि ही उद्देशपत्रिका 13 डिसेंबर 1946ला मांडली होती. ही संविधान सभेची 3री बैठक होती आणि या बैठकीला त्यांनी उद्देशपत्रिका मांडली. जसं एखादी चित्रपट असतो तर त्या चित्रपटाचं संपूर्ण सारांश आपल्याला त्याच्या ट्रेलरमध्ये कळतं की हा चित्रपट कसा असला पाहिजे. आपण ट्रेलर बघूनच चित्रपट बघायला जात असतो. तसं संपूर्ण संविधानाचं जे सारांश आहे ते या उद्देशपत्रिकेत होतं आणि या उद्देशपत्रिकेतूनच प्रस्तावना त्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. 13 डिसेंबर 1946ला उद्देशपत्रिका पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संविधान सभेमध्ये मांडली होती आणि तिला मान्यता, त्या उद्देशपत्रिकाला मान्यता 22 जानेवारी 1947ला मिळाली होती आणि त्यातूनच ही प्रस्तावना त्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. प्रस्तावनेला संविधानामध्ये फार महत्त्व आहे. संपूर्ण संविधानाचा एक ढाचा जो आहे तो प्रस्तावनामध्ये एक्सप्लेन केलेला आहे. तर तीच प्रस्तावना आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर ज्या विद्यार्थ्यांनी आपला जुना व्हिडिओ बघितला नाही त्यांनी नक्कीच जुना व्हिडिओ बघावा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये आपण तो जुना व्हिडिओ टाकलेला असेल तर तिथून देखील तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. तर बघा, सर्वप्रथम अमेरिकन घटनेमध्ये प्रास्ताविका देण्यात आली होती. तर सगळ्यात पहिले प्रास्ताविका कुठे होती? अमेरिकेच्या घटनेमध्ये. अमेरिकेची जी घटना आहे ती जगातली सगळ्यात लहान घटना आहे. अमेरिकेच्या घटनेत फक्त 7च कलम आहेत आणि तरीसुद्धा एवढा मोठा देश कसा चालतो तर त्या ठिकाणी मॅग्ना कार्टा असते. तर मॅग्ना कार्टा काय हे मी एखाद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये कधीतरी एक्सप्लेन करेल. तर सध्या एवढं लक्षात घ्या की जगातली सगळ्यात जी लहान घटना आहे ती अमेरिकेची 7 कलम आहे त्याच्यामध्ये आणि जगातली सगळ्यात मोठी लिखित घटना जी आहे ती भारताची लिखित घटना आहे. जगातली सगळ्यात मोठी अलिखित घटना जी ती ब्रिटनची अलिखित घटना आहे आणि ब्रिटनचा जो पण काही जो कारभार आहे, व्यवहार आहे तो सुद्धा मॅग्ना कार्टाच्या आधारावर तो चालत असतो. आता ही भारताची घटना सगळ्यात मोठी का झाली तर त्याची अनेक कारणं आहेत. फॉर एक्झाम्पल, भारताच्या घटनेमध्ये ईच अँड एव्हरी गोष्ट फार डिस्क्रिप्टिव्ह आहे, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात क्लिअर करून सांगितलेली आहे की भविष्यामध्ये प्रॉब्लेम्स नको झाले पाहिजेत. आपल्याकडे काय की विविध जाती धर्माचे लोक, विविध कल्चरचे लोक या ठिकाणी राहत असतात. भौगोलिक स्थितीसुद्धा विविधता या ठिकाणी आढळते. भविष्यात जाऊन कुठला वाद नको झाला पाहिजे म्हणून भारताच्या घटनेमध्ये प्रत्येक डेफिनेशन त्याची येणारी सिच्युएशन एकदम डिस्क्रिप्टिव्ह फॉर्ममध्ये त्यांनी एक्सप्लेन केलेली आहे. 60 देशांच्या संविधानाचा आपण अभ्यास करून चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्या संविधानात घेतल्या आहेत. तर या सगळ्या गोष्टींमुळे प्लस जे मूलभूत हक्क जे आहेत, बाकीच्या देशांच्या घटनेमध्ये मूलभूत हक्क फक्त 1 लाईनमध्ये एक्सप्लेन करून मोकळे केलेले आहेत, परंतु आपल्या देशाच्या घटनेमध्ये मूलभूत हक्कांना फार व्यवस्थित पद्धतीने एक्सप्लेन केलेले, कारण की मूलभूत हक्कच मानवाला जगण्यासाठी काय करत असतात, मदत करत असतात. आणि म्हणून भारताची घटना फार मोठी झाली आहे आणि या घटनेमध्ये प्रस्तावनेला पण फार महत्त्व प्राप्त झालेलं आहे. तर बघा, नानी पालखीवाला जे आहेत यांनी प्रस्ताविकेला घटनेचे ओळखपत्र म्हटलेलं आहे. आयडेंटिटी कार्ड ऑफ द कॉन्स्टिट्यूशन असं त्यांनी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. भारताच्या घटनेची प्रास्ताविका पंडित नेहरू यांनी तयार केलेल्या व संविधान सभेत मांडलेल्या उद्देशपत्रिका, म्हणजे त्याला ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन असे सुद्धा म्हटले ते, यावर आधारित ती प्रास्ताविका आहे. प्रास्ताविका पंडित नेहरूंनी मांडली होती 13 डिसेंबर 1946ला आणि उद्देशपत्रिकेला स्वीकृती प्राप्त झाली होती 22 जानेवारी 1947ला, म्हणजे साधारणतः 1 ते 1.5 महिन्यामध्ये त्याला मान्यता प्राप्त झाली होती आणि त्यातूनच ही प्रास्ताविका त्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. आता प्रास्ताविकेमध्ये जे महत्त्वाचे जे शब्द आहेत ते बघा कोणते कोणते आहेत. तर प्रास्ताविकेमध्ये महत्त्वाचे शब्द बघा कोणते आहेत. तर मी आता या ठिकाणी जे पण रेड केलेले जे शब्द आहेत ते सगळे महत्त्वाचे शब्द आहेत. या ठिकाणी मी प्रास्ताविका वाचतोय बघा. आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत
आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत. बघा 26 नोव्हेंबर 1949ला घटनेची काय झाली, स्वीकृती झाली. ती तारीख सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे. 26 नोव्हेंबर 1949ला घटनेची स्वीकृती झाली. 24 जानेवारी 1950ला घटनेची लास्ट डेट म्हणजे संविधान सभेची शेवटची बैठक होती. 284 सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्या आणि त्याच्या 2 दिवसानंतर म्हणजे 26 जानेवारी 1950ला घटना लागू झाली, हंगामी लागू झाली. तर या तारखेला 26 नोव्हेंबर 1949ला ती घटना स्वीकृत करण्यात आली आणि या घटनेमध्ये प्रस्ताविका स्वीकृत करण्यात आली आणि घटना पण स्वीकृत करण्यात आली. तर याच्यामध्ये काही प्रमुख शब्द आहेत ते आपल्या या ठिकाणी बघायचे. या प्रास्ताविकेमध्ये एकदाच फक्त घटना दुरुस्ती केलेली आहे. 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये आणि 3 वर्ड त्याच्यामध्ये ऍड करण्यात आलेले होते. ते 3 वर्ड होते धर्मनिरपेक्षता, एकात्मता आणि समाजवादी. ते असे 3 वर्ड होते जे की त्यामध्ये ऍड करण्यात आले होते. हे थोडं मी तुम्हाला नंतर एक्सप्लेन करतो. तर बघा ते जे महत्त्वाचे जे शब्द आहेत घटनेतले ते कोणते कोणते बघा. पहिला आहे सार्वभौम, दुसरा आहे समाजवादी, तिसरा आहे धर्मनिरपेक्ष, चौथा आहे लोकशाही, पाचवा आहे गणराज्य, न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुता, एकता, एकात्मता. तर हे सगळे शब्द जे आहेत ते तुम्हाला प्रास्ताविकेमध्ये बघायला मिळतील. जेवढे पण रेड मार्क केलेले आहेत तर बघा सार्वभौम आहे, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य, न्याय, स्वातंत्र्य, समानता, बरोबर, एकता, बंधुता हे सगळे शब्द त्या ठिकाणी आहेत. तर आपण 1 बाय 1 करून ही सगळे शब्द या ठिकाणी बघणार आहोत. तर सार्वभौम म्हणजे काय बघा, कोणत्याही बाह्य शक्तीचा प्रभाव नसणे म्हणजे सार्वभौम झालं. सार्वभौम या शब्दाचा अर्थ परकीय प्रदेश मिळवण्याचा किंवा स्वतःचा प्रदेश परकीय शक्तीस बहाल करण्याचा अधिकार आहे, याला म्हणतात सार्वभौम. आता सार्वभौम शब्द काय तो व्यवस्थित समजा. सार्वभौममध्ये अशा गोष्टी सांगण्यात आल्या आहे की त्यामध्ये तुम्ही तुमच्या देशाच्या घटनेमध्ये जुने कायदे ठेवू शकतात किंवा ते रद्द पण करू शकतात, जुन्या कायद्यांमध्ये बदल करू शकतात. तर हे सर्व सार्वभौमत्व आपल्याला प्राप्त झालेलं आहे. दुसरी गोष्ट, सार्वभौमाच्याच आधारावर आपण आपल्या देशाचा एखादी प्रदेश आपण दुसऱ्या देशाला देऊ शकतो किंवा दुसऱ्या देशाचा एखादी प्रदेश आपण आपल्या देशामध्ये मिळवू शकतो. तर याला म्हणतात सार्वभौम. आपण जेव्हा एखाद्या ऑर्गनायझेशनचं सदस्यत्व स्वीकारतो, फॉर एक्झाम्पल युनोचं सदस्यत्व आपण घेतलेलं आहे, राष्ट्रकुलचं सदस्यत्व आपण घेतलेलं आहे, तर याचा अर्थ सार्वभौमाचा भंग झाला असा मुळीच होत नाही. जेव्हा आपण एखाद्या ऑर्गनायझेशनचे सदस्य होतो तर याचा अर्थ असा नाही होत की आपण त्यांचे गुलाम झालो आहोत, तर आपण तिथं सदस्य आहोत. तर इथं सार्वभौमाचा भंग झाला आहे असा मुळीच याचा अर्थ होत नाही. तर सार्वभौमतेमुळे काय होते की आपल्याला संपूर्ण शक्ती प्राप्त होते संविधान सभेला आणि हीच संविधान सभा जी आहे ती देशासाठी कुठलाही कायदा तयार करू शकते. असंच एकदा बेरुबारी युनियन जी घटना आहे, आपल्या भारताचा जो प्रदेश आहे 1960 मध्ये पाकिस्तानला देण्यात आला होता. तर अशा सिच्युएशनमध्ये एक वाद उठला होता, ते आपण पुढे एक्सप्लेन करणार आहोत. परंतु संविधान सभेला तो अधिकार आहे की आपण आपला एखादी प्रदेश एखाद्या दुसऱ्या देशाला त्या ठिकाणी देऊ शकतो. काही वेळेस काय असतं की 2 देशांमध्ये शांतता ठेवण्यासाठी छोट्याशा गोष्टीवर पाणी सोडावं लागतं. म्हणजे जर एखादा जमिनीचा तुकडा आहे आणि आपल्याला माहिती आहे की या तुकड्यावरून खूप सारा वाद होऊ शकतो आणि जर आपण हा त्यांना देऊन टाकला मोठ्या मनाने तर याच्याने जो भविष्यात होणारा वाद आहे तो होणार नाही, त्याची काळजी म्हणून आपण एखादी प्रदेश देऊ शकतो किंवा एखादी प्रदेश आपल्यामध्ये आपण मिळवू शकतो. हा लक्षामध्ये. त्याच्यानंतर प्रास्ताविकेमध्ये दुसरा जो महत्त्वाचा शब्द आहे तो आहे समाजवादी. आता हा जो समाजवादी जो शब्द आहे तो 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये बघा 3च शब्द जे आहेत ते ऍड करण्यात आलेले आहे. कोणता? धर्मनिरपेक्ष, समाजवादी आणि एकात्मता. तर हा जो समाजवादी हा जो शब्द आहे तो 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये ऍड करण्यात आला होता आणि समाजवाद हा शब्द फक्त प्रास्ताविकेत आढळतो, पूर्ण संविधानामध्ये तुम्हाला कुठेही आढळणार नाही. आता बघा ऑलरेडी समाजवाद स्थापन करण्याचा प्रयत्न याच्या अगोदर ऑलरेडी केला गेलेला होता, परंतु तरीसुद्धा असं वाटलं की त्याचा प्रास्ताविकामध्ये ॲटलिस्ट शब्द म्हणून उल्लेख असावा म्हणून तो शब्द त्या ठिकाणी टाकण्यात आलेला होता. जरी आपण आपल्या प्रास्ताविकामध्ये समाजवादी या तत्वाचा अवलंब केलेला आहे तरी देखील समाजवादीचा अर्थ काय होतो की संपूर्ण सरकारच्या कंट्रोलमध्ये चाललं जाते. म्हणजे ज्या ऑर्गनायझेशन आहेत, कंपन्या आहेत, संपूर्ण सरकारच्या कंट्रोलमध्ये सरकार सगळं चालवणार आहे.
इथे जागतिकीकरणाला वाव नसतो, परंतु हा जो समाजवाद आहे हा वेगळा समाजवाद आहे. कारण की ऑलरेडी भारताची जी अर्थव्यवस्था आहे ती आपण समाजवादाकडून जागतिकीकरणाच्या आधाराने समाजवादाकडून आपण उदारीकरणाकडे जातो आहे, किंवा आपण मुक्त अर्थव्यवस्थेकडे आपण प्रवास करतोय. तर इथं समाजवादाचा जो अर्थ होता तो कम्युनिस्टची नाही आहे, तर इथं वेगळा अर्थ त्या ठिकाणी घेण्यात आलेला होता. तो लोकशाही समाजवाद हा याचा अर्थ आहे. ते तुम्हाला मी एक्सप्लेन करेल जेव्हा आपण प्रॉपरली समाजवाद जो आहे हा शब्दाचा पूर्ण गाढा अभ्यास आपण करू, त्यावेळेस आपण तुम्हाला त्या ठिकाणी एक्सप्लेन करेल. त्याच्यानंतर धर्मनिरपेक्ष हा प्रस्तावनेमधला एक महत्त्वाचा शब्द आहे. तर हा धर्मनिरपेक्ष हा देखील शब्द 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये टाकण्यात आलेला होता. आता ज्यावेळेस हा शब्द नव्हता तरीसुद्धा आपण धर्मनिरपेक्ष आपला देश होताच. म्हणजे आपण कुठल्याही धर्माचा आदर करतो, सगळ्या धर्मांना या ठिकाणी समान पद्धतीची आपण वागणूक देतो. बघा, घटना आहे ना कुठल्याही धर्मामध्ये हस्तक्षेप करत नाही आणि कुठल्या धर्माचा अपमान पण करण्याचा प्रयत्न घटनेमध्ये करण्यात आलेला नाही आहे. शक्यतो धर्मापासून घटनेला लांब ठेवण्यात आलेलं आहे. कारण की ज्या काळात ही घटना बनली तर त्या काळामध्ये धर्माचं फार मोठं एक वर्चस्व आपल्या भारतीय समाजावर होतं. आणि हे घटना निर्माण करणारे जे लोक होते, जे तज्ज्ञ लोक होते, यांना माहीत होतं की आपण घटना तयार करताना जर कुठल्याही धर्मामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तर यामुळे परिस्थिती बिघडू शकते. त्याकरता शक्यतो धर्मामध्ये हस्तक्षेप करणं थांबवलं आहे घटनेने. घटना धर्म मानत नाही असं नाही आहे, धर्म मानते परंतु धर्मामध्ये त्यांनी हस्तक्षेप केलेला नाही आहे. कारण की अनेक धर्मांच्या विविध प्रथा असतात. त्या प्रथा जरी आपल्याला वावग्या वाटत असल्या तरीसुद्धा त्या त्यांच्या धर्माच्या प्रथा असल्यामुळे त्याच्यावर हस्तक्षेप करणं योग्य नाही याची जाणीव या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. फॉर एक्झाम्पल 3 तलाक प्रथा जी आहे ती आपण म्हणू शकतो की ही 3 तलाक प्रथा आता आपण म्हणू शकतो की बंद झाली पाहिजे. किंवा एका पुरुषाने अनेक स्त्रियांसोबत विवाह करणे, तर ही प्रथा बंद झाली पाहिजे हे आपण आता म्हणू शकतो. आणि ही प्रथा त्या काळी पण होती आणि त्या काळीही लोकांना वाटत होतं की या ज्या 3 तलाक आहे, की समजा तलाक 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 बोललं, नुसतं बोलल्याने नातं तुटून जातं, तर ही गोष्ट चुकीची आहे. परंतु तरी देखील घटनेने या गोष्टीमध्ये हस्तक्षेप केला नाही. कारण की घटना लवकरात लवकर तयार करायची होती, म्हणून ज्या विवादित गोष्टी आहेत त्याच्यामध्ये हस्तक्षेप करण्यापासून घटनेने काय केलं आहे, स्वतःला लांबच ठेवलेलं आहे. तर बघा, धर्मनिरपेक्षता ऑलरेडी आपण जे मूलभूत हक्क जे त्या मूलभूत हक्कांमध्ये आपण आपलं राष्ट्र जे ते धर्मनिरपेक्ष बनवलं होतं, फक्त शब्द तो त्या ठिकाणी वापरलेला नव्हता. नंतर तो 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार तो शब्द पण आपण त्या ठिकाणी वापरला. तर धर्मनिरपेक्षतेपणे बघा, कलम 25 ते कलम 28 मध्ये आपण धर्म स्वातंत्र्याचा मूलभूत हक्क या ठिकाणी सगळ्यांना प्रदान केलेले आहे. तर कलम 25 काय सांगते की सद्विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त प्रकटीकरण, आचरण आणि प्रचार, प्रत्येकाला स्वतःच्या धर्माचं आचरण करणं आणि प्रकटीकरण करण्याचा काय अधिकार आहे. त्याच्यानंतर कलम 26 काय सांगते की धार्मिक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य. कलम 27 सांगते की एखाद्या विशिष्ट धर्माच्या संवर्धनाकरता कर देण्याबाबत स्वातंत्र्य. आणि कलम 28 सांगते विवक्षित शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण अथवा धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याबाबतचं स्वातंत्र्य. तसे कलम 25 ते 28 मध्ये आपण या ठिकाणी धर्मनिरपेक्ष राज्य स्थापन करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. आणि आता हे जे ते हे मूलभूत हक्क आहेत, तर ऑलरेडी आपलं नेक्स्ट चॅप्टर जे येणार आहे ते मूलभूत हक्कांवर असणार आहे. तर त्या ठिकाणी मी तुम्हाला हे डिटेलमध्ये सांगेल की कसं आपलं राज्य जे आहे, आपला देश जो आहे तो धर्मनिरपेक्ष आहे. त्यानंतर तर बघा, आपल्या देशामध्ये संपूर्ण धर्म जाती पंथाचे संपूर्ण लोक या ठिकाणी समानतेने राहत आहेत या ठिकाणी. त्यानंतर प्रस्तावनेमध्ये एक शब्द आहे डेमोक्रेसी म्हणजे लोकशाही. डेमॉस व क्रेसिया या 2 शब्दांपासून ही लोकशाही किंवा डेमोक्रेसी हा शब्द तयार झालेला आहे. डेमॉस म्हणजे लोक आणि क्रेसिया म्हणजे सत्ता. तर म्हणून म्हटलं तर लोकसत्ता आपल्या देशामध्ये लोकांद्वारे चालवली जाणारी या ठिकाणी काय आहे, सत्ता आहे. लोकशाहीचे 2 प्रकार पडतात. एक आहे प्रत्यक्ष लोकशाही आणि एक आहे अप्रत्यक्ष लोकशाही. प्रत्यक्ष लोकशाहीमध्ये राज्यकारभार जनतेचा प्रत्यक्ष सहभाग असतो राज्यकारभारामध्ये. जसं याचे 4 प्रकार पडतात प्रत्यक्ष लोकशाहीचे. तर रेफरंडम, इनिशिएटिव्ह, रिकॉल आणि प्लेबसाइट्स असे 4 प्रकार आहेत. पूर्वीचे जे ग्रीक राज्य होते किंवा सध्याचं जर स्वित्झर्लंड जर आपण घेतलं तर या ठिकाणी तुम्हाला म्हणजे लोक डायरेक्ट प्रत्यक्ष
सत्तेमध्ये काय करत असतात, भाग घेत असतात. जसं आता रिकॉल आहे, तर रिकॉल करण्याची पद्धत जी ती ऑस्ट्रेलियामध्ये आहे. रिकॉलचा अर्थ असा होतो की जो प्रतिनिधी तुम्ही निवडून पाठवलेला आहे संविधान सभेमध्ये, जर तुम्हाला असं वाटलं की तो प्रतिनिधी त्या पद्धतीने चांगलं काम करत नाही आहे, तर तुम्ही त्याला रिकॉल करून परत माघारी बोलवू शकतात. म्हणजे त्या प्रतिनिधित्वाला कायमस्वरूपी धाक असतो की मला कधीही पदावरून काढलं जाऊ शकतं जनतेद्वारे. तसं भारतामध्ये नाही. एकदा आमदार खासदार तुम्ही 5 वर्षासाठी निवडून दिला की तो 5 वर्ष एकदम निश्चिंत होऊन जातो. जेवढा पैसा वाटलेला आहे त्याच्यापेक्षा 10 पटीने पैसा कसा काढता येईल या पंचवार्षिकमध्ये. एका आमदाराने किंवा खासदाराने एक बी पंचवार्षिक लढून तो जिंकून गेला तर कमीत कमी त्याचे 7 पिढ्या बसून खातील एवढा पैसा तो 5 वर्षामध्ये कमवून घेतो. आणि जनता त्याला परत नाही बोलवू शकत ॲटलिस्ट 5 वर्ष तरी. तर तशी ती रिकॉल पद्धत ऑस्ट्रेलियामध्ये आहे. तर याला म्हणतात प्रत्यक्ष लोकशाही. प्रत्यक्ष लोकशाहीमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर जसं आता बरेच काही ग्रीक राज्य होते, तर त्या ग्रीक राज्यांना काय असायचं की एखादी दोषी व्यक्ती असेल समजून घ्या फॉर एक्झाम्पल, तर आपल्याकडे काय की दोषी व्यक्तीला शिक्षा देण्याचं काम फक्त न्यायव्यवस्था करत असते. तर त्या ठिकाणी जनता दरबार भरतो आणि जनता त्याला ठरवते की हा दोषी आहे का नाही आहे. जनतेतून काही निवडक लोक आले असतात ज्याला आपण ज्युरी म्हणतात. ज्युरी संपूर्ण घटनेचा अभ्यास करतात, संपूर्ण गोष्टीची की ती घटना कशी घडली आणि त्याच्यावर त्याला शिक्षा सुनावतात किंवा निर्णय घेतात. म्हणजे अशा पद्धतीची त्या ठिकाणी एक प्रत्यक्ष लोकशाही त्या ठिकाणी सादर केली जाते. अप्रत्यक्ष लोकशाहीमध्ये काय असतं की आपण प्रतिनिधींना निवडून देतो, आमदार खासदार असतील, आणि ते लोक आपल्याद्वारे म्हणजे आपण त्यांना निवडून दिलं ना, तर आपला तो प्रतिनिधी आहे, तर अनडायरेक्टली हस्तक्षेप आपला आहे आणि हे प्रतिनिधी संपूर्ण सरकार त्या ठिकाणी चालवतो असतात. तर हा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष लोकशाहीचा काय फरक आहे. अप्रत्यक्ष लोकशाहीमध्ये परत अजून 2 प्रकार पडतात. एक आहे संसदीय लोकशाही, दुसरे अध्यक्षीय लोकशाही. तर संसदीय लोकशाहीमध्ये काय असतं की या ठिकाणी लोकसभा, राज्यसभा अशा 2 संसद असतात. त्यानंतर राष्ट्रपती असतो. तर संसदमधून विधेयक पास होणार, ह्या सगळ्या प्रक्रिया त्या ठिकाणी काय केल्या जातात, चालू येतात. आणि आपल्या ठिकाणी जो नामधारी प्रमुख आहे तो राष्ट्रपती आणि कार्यकारी प्रमुख कोण आहे, पंतप्रधान आहे. परंतु अध्यक्षीय लोकशाहीमध्ये काय असतं की लोक डायरेक्टली अध्यक्षाला निवडून देतात. जसं आपल्याकडे आपण राष्ट्रपतीला डायरेक्टली निवडून देतो का, नाही, तर आपण निवडतो आमदार आणि खासदाराला, आणि आमदार आणि खासदार राष्ट्रपतीला निवडून देतात. परंतु अमेरिकेमध्ये डायरेक्ट लोकांचा सहभाग असतो राष्ट्राध्यक्षाला निवडून देण्यासाठी. अशा 2 प्रकारची या ठिकाणी लोकशाही चालते. एक आहे संसदीय लोकशाही आणि दुसरे आहे अध्यक्षीय लोकशाही. आलं लक्षामध्ये. आता गणराज्य बघा म्हणजे रिपब्लिक. तर हा सुद्धा शब्द प्रस्तावनेमध्ये आहे. तर लोकशाही शासन पद्धतीचे 2 प्रकारचे असू शकते. एक आहे घटनात्मक राजेशाही, म्हणजे ही लोकशाहीच आहे पण तिला काय म्हटलं तर घटनात्मक राजेशाही, जसं कॉन्स्टिट्यूशनल मोनार्ची आपण त्याला म्हणतो, जे की युनायटेड किंगडममध्ये आहे. आणि दुसरं आहे आपलं गणराज्य म्हणजे भारत. तर आता आपण अमेरिका आणि आपल्यात काय फरक आहे ते बघितला. तर आपल्यात काय फरक आहे की आपण राष्ट्रपतीला लोक डायरेक्ट निवडून देत नाही, तर लोक त्यांचा प्रतिनिधी निवडतात आणि ते प्रतिनिधी लोकशाही चालवतात आणि राष्ट्रपतीला पण तेच निवडून देतात. परंतु अमेरिकेमध्ये काय असतं की लोक डायरेक्टली राष्ट्राध्यक्षाला निवडून देतात. त्याच्यानंतर ब्रिटन आणि आपल्यामध्ये काय फरक आहे तर बघा, ब्रिटनमध्ये जो सगळ्यात मेन व्यक्ती असतो, फॉर एक्झाम्पल आपल्या इथं काय की राज्यसभा आणि लोकसभेतून विधेयक पारित झाल्यानंतर राष्ट्रपती स्वाक्षरी करणार आणि विधेयकाचं रूपांतर नियमात होणार. तसं अमेरिकेमध्ये काय आहे तर राणी किंवा राजा जो आहे, अमेरिकेमध्ये म्हणतो युनायटेड किंगडममध्ये राणी किंवा राजा जो आहे, जो की वंश परंपरेने असतो, तर त्याची फायनल स्वाक्षरीने ते विधेयकाचं रूपांतर नियमामध्ये होणार. फॉर एक्झाम्पल जे हाऊस ऑफ लॉर्ड आहे आणि हाऊस ऑफ पीपल जे आहे, जे की ब्रिटनमध्ये आहे, तर अशा सिच्युएशनमध्ये म्हणजे अप्पर हाऊस लोअर हाऊस म्हणून ज्यावेळेस ते विधेयक पारित होऊन जातं आणि ते विधेयक पारित झाल्यानंतर फायनली ते विधेयक जातं राणीकडे. सध्या त्या ठिकाणी राणी आहे किंवा त्या राजा असेल तर राजाकडे जातं आणि मग तो ठरवतो की या ठिकाणी आपल्याला हे विधेयक पारित करायचं आहे का नाही पारित करायचं आहे. जे ब्रिटन आहे म्हणजे ज्याला आपण युनायटेड किंगडम म्हणतो, तर संपूर्ण युनायटेड किंगडम जे आहे ते राणीचं आहे. म्हणजे त्या ठिकाणी जेवढी बी प्रॉपर्टी लोक विकत घेत आहेत ते भलेही त्यांची प्रॉपर्टी असेल पण राणी ती प्रॉपर्टी कधीही घेऊ शकते. त्या ठिकाणी राणीला आयडेंटिटी कार्डची गरज नाही, कारण की आयडेंटिटी कार्डची गरज एक ओळखपत्राची गरज असते नागरिकाला, राणीला नाही. तिथं राणीच्या गाडीला नंबर प्लेटसुद्धा नसते, कारण की नंबर प्लेट कुठली गाडीला नंबर प्लेटची गरज कोणाला असते, सामान्य नागरिकाला, राणीला नाही. म्हणजे संपूर्ण अधिकार त्या ठिकाणी राजेशाही पद्धतीने अधिकार असतात, जे की वंश परंपरागत पद्धतीने चाललेले असतात. आपल्या इथं राष्ट्रपती वंश परंपरागत पद्धतीने बनतो का, नाही बनत. तसं युनायटेड किंगडममध्ये काय आहे, फायनली जी सत्ता आहे ती राजा किंवा राणीच्या हातामध्येच राहणार आहे. तर हा त्यांच्या आणि आपल्यामध्ये फरक आहे. परंतु त्या ठिकाणी जो कोणी राजा असेल किंवा राणी असेल ते त्यांच्या सत्तेचा दुरुपयोग त्या ठिकाणी करत
नाही, म्हणून आपण त्या ठिकाणी म्हणतो की तिथं देखील लोकशाही आहे. आता आहे न्याय. आता न्यायाचं जे आहे ना ते विभाजन 3 गटांमध्ये करण्यात आलेलं आहे. तर ते 3 गट सुद्धा आपल्या ठिकाणी समजणं गरजेचं आहे. न्याय म्हणजे जस्टिस. तर पहिला जो गट आहे तो आहे सामाजिक न्याय, दुसरा आहे आर्थिक न्याय आणि तिसरा आहे राजकीय न्याय. त्या 3 गोष्टी आपल्याला समजणं गरजेचं आहे. तर सामाजिक न्याय म्हणजे काय बघा, जात, वर्ण, वंश, धर्म आणि लिंग या ज्या 5 गोष्टी आहे, तर या 5 गोष्टींच्या आधारावर भेदभाव करण्यास काय आहे, मनाई आहे. जात, वर्ण, वंश, धर्म, लिंग यासारख्या कोणत्याही सामाजिक भेदभावाविना सर्व नागरिकांना समान वर्तणूक प्रदान करणे हा याचा मूळ उद्देश आहे. त्याच्यानंतर आर्थिक न्याय. तर आर्थिक न्याय आर्थिक व्यवस्था म्हणजे काय, पैसा. तर आर्थिक न्यायाचा काय असतो की सगळ्यांना समान प्रॉपर्टी असली पाहिजे, संपत्ती असली पाहिजे. तर आर्थिक न्यायामध्ये काय सांगितलंय की संपत्तीची जी विषमता आहे ती दूर करणे हा या प्रकारचा प्रयत्न या प्रस्तावनेद्वारे किंवा घटनेद्वारे केला जातोय. सामाजिक न्याय व आर्थिक न्याय म्हणजे हे जे 2 आहेत, सामाजिक न्याय आणि आर्थिक न्याय, जर यांना एकत्रितरित्या जर आपल्याला बोलायचं राहिलं तर त्याला आपण म्हणतो वितरणात्मक न्याय किंवा डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस असं आपण त्याला म्हटलं जातं. आता बघा, तुम्ही कुठलंही घेतलं, टाटा, बिर्ला, अंबानी, तर यांच्याकडे खूप जास्त प्रॉपर्टी आहे आणि जर एक वर्ग बघितला तर खूप जास्त गरीब आहे. तर ही जी विषमता आहे ती विषमता आपण कशा पद्धतीने दूर करू शकतो, तर आर्थिक न्याय देऊन आपण ही विषमता काय करू शकतो, दूर करू शकतो. आणि तिसरा जो प्रकार आहे ते राजकीय न्याय. तर सर्वांना समान राजकीय हक्क, सार्वत्रिक प्रौढ मतदान पद्धती आणि राजकीय संधीची समानता. तर सगळ्यांना समान राजकीय हक्काचा अर्थ असा असतो की कुठल्याही जाती धर्माचा व्यक्ती जो आहे, जो की एक प्रौढ व्यक्ती आहे, तो मतदानामध्ये भाग पण घेऊ शकतो आणि स्वतः ॲज अ उमेदवार म्हणतो उभा पण राहू शकतो. प्रौढ मतदानाद्वारे म्हणजे ज्याचं वय भारतामध्ये 18 वर्ष आहे असा व्यक्ती त्या ठिकाणी मतदान करू शकतो प्रौढ मतदानाद्वारे. आणि राजकीय संधीची समानता, सामान्यातला सामान्य नागरिक सुद्धा इलेक्शन लढू शकतो, यालाच म्हटलं तर राजकीय संधीची समानता. तुम्ही देखील त्या ठिकाणी इलेक्शन लढू शकता, फक्त जिंकून आले पाहिजे. इथं पैसे वाया जातील. त्याच्यानंतर पुढचा प्रकार आहे स्वातंत्र्य म्हणजे लिबर्टी. तर बघा इथं काय म्हटलंय, व्यक्तीच्या कृतीवर बंधन नसणे आणि त्यांना व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी पूर्ण संधी देणे. मात्र स्वातंत्र्याचा अधिकार अमर्यादित ॲब्सोल्यूट नसून गुणात्मक क्वालिफाईड आहे. घटनेत त्यांच्यावर पर्याप्त बंधन टाकले आहे. तर स्वातंत्र्य जे आहे ते अमर्यादित नाही आहे. फॉर एक्झाम्पल आता मागे नुपूर शर्मा यांनी वक्तव्य केलं होतं मोहम्मद प्रेषितांवर, तर त्याच्यामुळे अख्खा देश जळून निघाला होता, दंगे जागोजागी त्या ठिकाणी झाले होते किंवा वातावरण खूप तापून गेलं होतं. तर अशा ठिकाणी काय झालं, तुम्ही तुमचं विचार व्यक्त करण्याचा स्वातंत्र्याचा इथं काय केला, तुम्ही दुरुपयोग केलेला आहे. तर घटनेने काय सांगितलं की तुम्हाला स्वातंत्र्य आहे, व्यक्तिगत स्वातंत्र्य, स्वतःचं विचार करण्याचं स्वातंत्र्य आहे, स्वतःची प्रगती करण्याचं स्वातंत्र्य आहे, परंतु अशा सिच्युएशनला जर तुम्ही कुठल्या गोष्टीचा दुरुपयोग करत असाल, फॉर एक्झाम्पल तुम्हाला भाषण स्वातंत्र्य आहे, तर भाषण स्वातंत्र्य आहे म्हणून तुम्ही कोणालाही शिवीगाळ करत फिरणार का, तर नाही. जर तुम्ही शिवीगाळ करणार तर याचा अर्थ तुम्ही तुमच्या स्वातंत्र्याच्या हक्काचा काय केला, दुरुपयोग केला आहे. आलं लक्षामध्ये. जेव्हा तुम्हाला धर्म स्वातंत्र्य आहे, तुमचं धर्माचं प्रकटीकरणाचं स्वातंत्र्य आहे, तर तुम्ही वर्षभर मिरवणूक काढणार का, नाही. तर कुठलीही गोष्ट एक वेळेत असली पाहिजे. फॉर एक्झाम्पल आपण गणपतीची मिरवणूक काढतो, तर गणपतीची मिरवणूक कशी निघते, तर समजा संध्याकाळी 3-4 वाजता गणपती उठतो आणि रात्री 8-9 वाजेपर्यंत गणपती आपण बुडवतो. तुम्ही सांगितलं मी 3 दिवस मिरवणूक काढेल, चालेल का, नाही. तर आपण काय करतोय, मग आपण आपल्या स्वातंत्र्याचा काय करतोय, दुरुपयोग करतोय. म्हणून त्या ठिकाणी म्हटलेले की हे जे स्वातंत्र्य जे आहे ते अमर्यादित नाही आहे, तर मर्यादित आहे. म्हणजे ॲब्सोल्यूट नसून ते काय आहे, क्वालिफाईड आहेत. हा लक्षामध्ये. त्याच्यानंतर समानता म्हणजे इक्वेलिटी. आता या समानताला 3 गटात विभागलेलं आहे. हे 3 गट जे ते महत्त्वाचे, याच्यावर राज्यसेवेला पण प्रश्न त्या ठिकाणी आलेला होता. तर समानतेमध्ये नागरी समानता आहे, त्याच्यानंतर राजकीय समानता आहे आणि आर्थिक समानता आहे. तर बघा, नागरी समानता म्हणजे काय, तर कायद्यासमोर समानता, जे की कलम 14 मध्ये सांगितलेली आहे. धर्म, वंश, जात, लिंग व जन्म ठिकाण या आधारावर भेदभावास प्रतिबंध, कलम 15 मध्ये सांगितले. सरकारी नोकऱ्यांमध्ये संधीची समानता, कलम 16 मध्ये सांगितले. अस्पृश्यता नष्ट करणे, कलम 17 आणि किताब नष्ट करणे, कलम 18. म्हणजे कुठल्याही व्यक्तीला धर्म, जाती, लिंग, वंश या आधारावर तुम्ही त्याला डावलू शकत नाही. नोकरीमध्ये समान संधी असेल आणि स्त्री पुरुषमध्ये सुद्धा तुम्ही भेदभाव त्या ठिकाणी करू शकत नाही.
तर अशा पद्धतीची समानता, नागरी समानता या ठिकाणी आलेली आहे. त्याच्यानंतर आपण राजकीय समानता या ठिकाणी बघणार आहोत. तर बघा, पहिले आपण नागरी समानता बघितलं, आता आपण राजकीय समानता बघतोय. तर धर्म, वंश, जात किंवा लिंग या आधारावर कोणत्याही व्यक्तीला मतदार यादीमध्ये समावेश करण्यासाठी अपात्र घोषित केले जाणार नाही. की तू या जातीचा आहे म्हणून तुझं मतदार यादीमध्ये नाव नाही येऊ शकत, तू स्त्री आहे म्हणून तुझं मतदार यादीमध्ये नाव येऊ शकत नाही, तू इथं जन्मलेला आहे म्हणून तुझं मतदार यादीमध्ये नाव येऊ शकत नाही. तर अशा प्रकारचा कुठल्याही प्रकारचा भेदभाव आपण करू शकत नाही. तर या ठिकाणी सगळ्यांना काय आहे, समानता आहे. एक साधारण व्यक्ती देखील राष्ट्रपती पदापर्यंत जाऊ शकतो. आता बघितलं आहे तुम्ही, द्रौपदी मुर्मू जे आहेत त्या एक आदिवासी समाजातून येऊन, एक साधारण घरातून येऊन त्या आज राष्ट्रपती पदापर्यंत गेलो आहोत. तर याच्यापेक्षा अजून काय वेगळं उदाहरण असेल की भारतामध्ये समानता किती पद्धतीने, चांगल्या पद्धतीने एक रचण्यात आलेली आहे. ते एक सगळ्यात महत्त्वाचं हे उदाहरण आहे. त्याच्यानंतर लोकसभा व राज्य विधानसभेच्या निवडणुका प्रौढ मतदान पद्धतीने होतील, कलम 326. तर बघा, जेवढे लोकसभा आणि विधानसभेच्या ज्या निवडणूक आहे याच्यामध्ये वय वर्ष 18 ज्याचं पूर्ण झालेलं आहे आणि ज्याचं मतदान यादीमध्ये नाव आहे असा प्रत्येक व्यक्ती प्रौढ मानला जाईल आणि तो मतदान करण्याचा अधिकार त्याला त्या ठिकाणी असणार आहे. आता या ठिकाणी लक्षात घ्या की एक व्यक्ती समजून घ्या वय वर्ष त्याचं 20 आहे, तो प्रौढ आहे, परंतु त्याचं मतदान यादीमध्ये नाव नाही आहे. अशा सिच्युएशनला त्याला मतदान करण्याचा अधिकार नाही आहे. तर कंडिशन काय, प्रौढ असून फक्त फायदा नाही, तर त्याचं मतदान यादीमध्ये नाव पण असलं पाहिजे. पण असं पण नाही होणार की समजा प्रौढ पण आहे, मतदान यादीमध्ये नाव पण आहे, परंतु त्याचं मतदान यादीमध्ये नाव आहे नंदुरबार जिल्ह्यात आणि तो म्हणतो मी नाशिकला येऊन मतदान करेल, चालेल का? असं नाही. तर यांना आहे ना मर्यादा आहेत की तुम्ही त्या मर्यादाच्या चौकटीमध्ये राहूनच तुम्ही त्या गोष्टींचा काय करू शकतात, लाभ घेऊ शकतात. याला म्हटलं तर समानताचा दुरुपयोग करता कामा नाही. जसं मी सांगितलं की नंदुरबारच्या मतदान यादीत नाव आहे, तो म्हणजे मी नाशिकमध्ये येऊन मतदान करेल, तर याचा अर्थ मग त्याला मतदान इथं नाही करू दिलं तर तो काय म्हणेल, मला समानतेचा अधिकार आहे, तर असं चालणार नाही. त्याच्यानंतर तिसरा जो प्रकार आहे तर आर्थिक समानता. तर कलम 39 मधील मार्गदर्शक तत्व पुरुष व महिलांना पर्याप्त उपजीविकेच्या साधनांचा समान हक्क आणि समान कामासाठी समान पेमेंटची सुरक्षा प्रदान करते. तर याच्यामध्ये काय सांगितलं की एखाद्या जागेसाठी महिला असेल किंवा पुरुष असेल दोघांना समान संधी आहे आणि सारख्या कामासाठी दोघांना पगार देखील कसा दिला जाईल, सारखा दिला जाईल. फॉर एक्झाम्पल, जर एखादी ऑफिशियल वर्क आहे, ऑफिसवर टेबल वर्क आहे, डेस्क जॉब आहे, जो की एक पुरुष पण करू शकतो आणि एक महिला पण करू शकते, तर दोघांना या ठिकाणी समानता आहे. दोघांमध्ये जो वेल एज्युकेटेड असेल, वेल क्वालिफाईड असेल, वेल इंटेलिजंट असेल त्याला ती संधी दिली जाईल. आणि फक्त स्त्री म्हणून तुला पगार कमी, तर अशा प्रकारची असमानता त्या ठिकाणी केली जाणार नाही. तर याला म्हटलं तर समानता. तर ही समानता आपल्या प्रस्तावनेच्या माध्यमातून पूर्णतः या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा, या ठिकाणी तुम्हाला स्त्री पुरुष समानता दिसते, इथं तुम्हाला धर्माची समानता या ठिकाणी दिसते. आता या ठिकाणी बघा, तिघांना एक एक बॉक्स दिला आहे, लक्षामध्ये तिघांना कसा दिला आहे, एक एक बॉक्स दिलेला आहे. तर याला आपण समानता म्हणू शकत नाही, कारण की तिघांना त्याची गरज नव्हती. भारताच्या लोकशाही अशाच प्रकारची समानता आणण्याचा प्रयत्न केला, जी इकडे दिसते ना ते तुम्हाला इथे बघा, इथं तिघांना समान बॉक्स दिला आहे, पण पहिल्या व्यक्तीला गरज होती का बॉक्सची, नव्हती. आता केलं काय की याला बॉक्स नाही दिला, याला ऑलरेडी होताच, आणि याला 2 बॉक्स दिले, तर आता झाली समानता. आणि जिथं गरज नाही कुठली सुविधा देण्याचा, लाभ देण्याची, बरोबर, तर तिथं कुठल्याही प्रकारची सवलत त्या ठिकाणी दिलेली नाही, जिथं गरज नाही आहे तिथे. फॉर एक्झाम्पल, जर महिलांना आरक्षण देण्यात आलेलं आहे, आपण म्हणतो की महिला पुरुष समानता, महिलांना नोकरीमध्ये आरक्षण देण्यात आलेलं असेल, तर बऱ्याच लोकांचा हा प्रश्न येतो की मग सर ही कसली समानता, त्यांना आरक्षण आहे आपल्याला नाही. तर तिथं काय केलं आहे की क्षमता बघून इक्वेलिटी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक महिलेवर अनेक जबाबदाऱ्या असतात आणि ती जबाबदाऱ्या पार करून सेम पोस्टसाठी एका पुरुषासोबत कम्पीट करणं थोडं अवघड होऊ शकतं, म्हणून तिला काही सवलती त्या ठिकाणी दिल्या असतात. घरामध्ये एक मुलगी आहे, एक मुलगा आहे, दोघांचं वय सारखं आहे आणि दोघं एका सेम एक्झामसाठी प्रिपेअर करत आहेत. पण मुलगा जो आहे ना, तो राजश्री ताटामध्ये, तो संपूर्ण लक्ष अभ्यासात टाकतोय
त्याला सगळ्या फॅसिलिटी आहे, सेपरेट रूम आहे त्याचा वगैरे सगळ्या गोष्टी. पण त्याच ठिकाणी त्या मुलीला घरातला स्वयंपाक पण करायचा आहे, धुणं भांडी पण करायचं आहे आणि सगळं कामं करून त्या मुलीला ती एक्झाम द्यायची आहे. तर अशा सिच्युएशनला आपण म्हणू नाही शकत ना की इथं समानता आहे. तर अशा सिच्युएशनला त्या महिलेला जर सगळं जिम्मेदारी आहे तर तिला काहीतरी एक सपोर्टिव्ह म्हणून काहीतरी आरक्षण दिलं पाहिजे, तेव्हा तर ती समानता तयार होईल ना. तर म्हणून अशा पद्धतीने समानता करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ज्या सिच्युएशनमध्ये जेन्युइनली कुठल्या गोष्टीची सवलतीची गरज नाही तिथं कोणालाच नाही दिलेली, तर अशा पद्धतीने आपण आपल्या संविधानामध्ये किंवा प्रस्तावनेमध्ये समानता आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर बंधुता. ऑलरेडी कलम 51 क मध्ये प्रत्येक नागरिकाचे धार्मिक, भाषिक, प्रादेशिक किंवा वर्गीय भेदाच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीला लावणे हे कर्तव्य असते. तर आता या ठिकाणी काय, ही जी बंधुता जी आहे ही एक भावना जी आहे ना ती प्रत्येक मानवाच्या हृदयामध्ये ही मनापासून जागृत होण्याची गरज आहे. जसं जो समानतेचा जो हक्क आहे तो मूलभूत हक्कांमध्ये दिलेला आहे की मी याच्यासाठी भांडू शकतो, लक्षामध्ये. परंतु ही जी बंधुता आहे ही कुठल्याही कोर्ट कचेरीतून आणता येणार नाही, तर ही मानवाच्या मनातून स्वतःहून निघली पाहिजे. म्हणून यांना मूलभूत हक्कांमध्ये न टाकता, राज्याची मार्गदर्शक तत्वांमध्ये न टाकता यांना मूलभूत कर्तव्यांमध्ये टाकलेलं आहे. फॉर एक्झाम्पल जे पण काही, जसं त्या कधी किल्ला आहे तर किल्ल्याचं संरक्षण करणं किंवा एखादी गव्हर्नमेंट प्रॉपर्टी आहे तिचं संरक्षण करणं ही आपली जिम्मेदारी बनते, हे आपलं कर्तव्य बनतं. तसे हे जे बंधुभाव आहे किंवा एखाद्या व्यक्तीमध्ये जरी धर्म वेगळा असेल तरी तुम्ही त्याच्यामध्ये एक बंधुतेचं भावना निर्माण करून सगळ्यांना सोबत घेऊन तुम्ही चालू शकतात. तर ही तुमची विचारसरणी आहे, म्हणून याला मूलभूत कर्तव्यांमध्ये टाकण्यात आलेलं आहे, लक्षामध्ये. एकता व एकात्मता. आता हा जो एकता जो होता हा ऑलरेडी पहिलेपासून शब्द होता, परंतु एकात्मता हा 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार हा शब्द त्या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे. तर दोघी गोष्टी काय काय दर्शवतात ते बघा. तर एकता जी आहे ना ती भौगोलिक अखंडता दर्शवते. जसं तमिळनाडू, केरळ, जम्मू काश्मीर, अरुणाचल प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र हे सगळे एकत्र आहे, याला म्हणतो आपण भौगोलिक अखंडता या ठिकाणी दाखवलेली, जी की कलम 1 मध्ये सांगितले आहे. की कलम 1 मध्ये काय सांगितलंय की भारत एक राज्यांचा संघ आहे. भारताची भूप्रादेशिक अखंडता म्हणजे इथं जमिनीशी संबंध येतोय. एकता म्हणजे काय आलंय, जमिनीशी संबंध आलेला आहे, लक्षामध्ये. तर इथं भारत एक राज्यांचा संघ असं का म्हटलेलं आहे बघा. भारत हा संघराज्य आहे, परंतु संघराज्य शब्द हा पूर्ण संविधानामध्ये कुठंच उल्लेख केलेला नाहीये, तर त्याला राज्यांचा संघ असा शब्द आलेला आहे. आपण भारत एक संघराज्य म्हणतो, परंतु संविधानात संघराज्य असा शब्द कुठंच नाही आलाय, तर त्याला काय म्हटलेलं आहे, राज्यांचा संघ. याचे 2 कारणं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले होते. तर पहिलं कारण असं होतं की अमेरिकेप्रमाणे जसं अमेरिकेच्या राज्यांनी एक करार केला आणि त्या करारातून ते एकत्र आलेले आहे, तर त्या ठिकाणी करार झालेला आहे, तसं आपल्याकडे करार झालेला नाही. तर या ठिकाणी कंपल्सरी सगळ्यांना एकत्र आणण्यात आलेलं आहे. तर हा पहिला फरक आहे. अमेरिका एक संघराज्य आहे, त्यांच्या संविधानात पण ते म्हटलेलं आहे. भारत एक संघराज्य आपण म्हणतो, परंतु संविधानामध्ये राज्यांचा संघ असा शब्द नमूद केला आहे. आणि मग आंबेडकरांनी हे एक्सप्लेन केलेलं आहे की आपण याला संघराज्य न म्हणता संघराज्य न म्हणता राज्यांचा संघ असं का म्हटलंय ते सांगण्याचा प्रयत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी केला आहे. की अमेरिकेमध्ये राज्यांच्या करारातून ते एकत्र आलेलं आहे म्हणून त्याला म्हटलं संघराज्य, परंतु भारतामध्ये राज्यांचा करार झालेला नाही म्हणून आपण त्याला म्हटलं राज्यांचा संघ. दुसरी गोष्ट, अमेरिकेचं कुठलंही राज्य कधी पण स्वतंत्र वेगळं होऊन एक वेगळा देश स्थापन करू शकतो, तसं भारतामध्ये कुठलंही राज्य वेगळं होऊ शकत नाही. म्हणून या ठिकाणी आपण म्हणतो अखंडता, ज्याला की म्हटलंय एकता. तसं अमेरिकेमध्ये नाहीये. अमेरिकेचं कुठलंही राज्य बघा करार झालाय ना, तर जिथं करार असतो तो करार मोडला पण जाऊ शकतो, आलं लक्षामध्ये. आणि जिथं करार नसतो ती गोष्ट मोडता येऊ शकत नाही. तर अमेरिकेमध्ये सुरुवातीला 13 वसाहती होत्या, 13 राज्य होते. हे 13 राज्य एकत्र आले कारण की त्यांच्यावर ब्रिटनने राज्य केलं होतं. भविष्यात त्यांना या गोष्टी जाणीव झाली की आपण जर विभागलेलं असो, आपण जर एकी नाही आणली तर आपल्यावर भविष्यात अजून कोणी पण राज्य करू शकतो. म्हणून 13 वसाहती एकत्र आल्या, एकीचं बळ दाखवलं आणि युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका स्थापन केलं. मग हळूहळू बाकीच्या राज्यांना पण कळालं की एकीचं बळ काय. असं करता करता सध्या अमेरिकेमध्ये 50 राज्य आहेत आणि तिथं त्यांच्या राजधानीला वॉशिंग्टन DC, डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया
त्यांची राजधानी, तर त्या राजधानीसुद्धा राज्याचा दर्जा दिला आहे. तर काही पुस्तकांमध्ये म्हटलं असतं की अमेरिकेत 51 राज्य आहेत, तर समजून घ्यायचं त्या ठिकाणी राजधानीला काउंट केलं आहे. काही पुस्तकांत म्हटले 50 राज्य आहेत, त्या ठिकाणी राजधानीला काउंट केलेलं नाही आहे. तर म्हणून भारत हा एक राज्यांचा संघ आहे आणि अशा पद्धतीने आपण एक भौगोलिक अखंडता आपण या ठिकाणी दाखवलेली आहे. परंतु एकात्मतेचा संबंध हा भौगोलिकतेशी नाही आहे, तर एकात्मतेचा संबंध हा मनाच्या भावनेपासून आहे, की आपल्यामध्ये एकात्मता आहे, ही एक भावना आहे. काय आहे? भावना आहे. आपल्यामध्ये एकता आहे, कारण की आपण समान जमिनीवर राहतो म्हणून आपण एकतामध्ये आहोत. परंतु एकात्मता ही भावनेतून उत्पन्न झालेली एक गोष्ट आहे. म्हणून एकात्मता शब्द काय सांगतो की एकात्मताचा संबंध जनतेच्या भावनिक एकीकरणाशी आहे आणि यामध्ये सांप्रदायिकता, प्रादेशिकता, जातीवाद, भाषावाद, फुटीरतावाद यासारखे अडथळे दूर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. म्हणजे भारतामध्ये कुठल्याही प्रकारचा जातीवाद नसू किंवा भारतामध्ये भौगोलिकदृष्ट्या किंवा सांस्कृतिकदृष्ट्या आपण वेगळे नाही होत, आपण सगळे काय आहोत? एकत्र आहोत. तर ही भावना निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी एकात्मतेमध्ये करण्यात आलेला आहे. तर हे संपूर्ण जेवढेही शब्द होते हे संविधानामध्ये जी प्रस्ताविका आहे त्या प्रस्ताविकामध्ये हे नमूद केलेले हे सगळे शब्द आहेत. आता प्रस्ताविकेबद्दलची जी मते होती, अनेक तज्ज्ञ लोकांनी काही महत्त्वाची मते मांडली होती. ते मतं आपल्या या ठिकाणी बघून घेणं गरजेचं आहे. के मुन्शी यांनी प्रस्ताविका आपल्या सार्वभौम लोकशाही गणराज्याचा हॉरोस्कोप आहे, एक दुर्बीण आहे, असं त्यांनी त्या ठिकाणी काय सांगितलं होतं? कोणी सांगितलं होतं? के मुन्शींनी. तर हे विचारलं होतं की असं कोणी म्हटलं होतं, असं याच्यावर प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर पंडित ठाकूरदास यांनी म्हटलं होतं की प्रास्ताविका घटनेचा मौल्यवान भाग आहे, प्रास्ताविका ही घटनेची आत्मा आहे, प्रास्ताविका ही घटनेची चावी देखील आहे आणि प्रास्ताविका घटनेच्या मूल्यमापनासाठी योग्य फुटपट्टी देखील आहे. बघा, पंडित ठाकूरदास यांनी काय म्हटलंय की घटना ही मौल्यवान भाग आहे, प्रास्ताविका ही मौल्यवान भाग आहे. कसले? घटनेची. ती घटनेचा आत्मा पण आहे, चावी पण आहे आणि फुटपट्टी पण आहे की ज्याच्यामुळे आपण मूल्यांचं मूल्यांकन करू शकतो, असं कोणी सांगितलं होतं? पंडित ठाकूरदास यांनी म्हटलं होतं. याच्यावर देखील प्रश्न विचारण्यात आलेले होते आणि विचारले जाऊ शकतात. प्रास्ताविका घटनेचा भाग आहे की नाही असा अनेक वेळेस प्रश्न निर्माण झाला. आता प्रश्न निर्माण का झाला ते बघणं गरजेचं आहे. तर बघा, अनेक वेळेस घटना दुरुस्त्या झाल्या आणि घटना दुरुस्तींच्या माध्यमातून घटनेमध्ये बदल करण्यात आले. कारण की जी गोष्ट आपण आज ठरवली ती इथून येणाऱ्या 10 वर्षासाठी ती लागू होईलच याची काही शाश्वती नाही. तर ज्यांनी पण घटना निर्माण केली, म्हणजे जेवढेही 389 सदस्य होते, नंतर त्याचे 299 सदस्य झाले, मग मसुदा समिती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वगैरे जेवढ्याही लोकांनी घटनेमध्ये आपले योगदान दिलं आहे त्यांना याची जाणीव होती की आज भारत वेगळा आहे, इथून काही वर्षांनी भारत वेगळा असणार आहे. म्हणून जसं एक शुद्ध पाणी आहे की जे एका भांड्यामध्ये जमवलेलं आहे, पण ते शुद्ध पाणी जर खूप दिवस तसंच पडून राहिलं तर त्याच्याने रोगराई पसरू शकते. तर त्या पाण्याला बदलवणं गरजेचं आहे. म्हणून घटनेमध्ये घटना दुरुस्ती तरतूद करण्यात आली होती, जी की आपण साऊथ आफ्रिकेकडून घेण्यात आलं होतं. जसं अमेरिकेच्या घटनेमध्ये घटना दुरुस्ती हा कन्सेप्ट नाही आहे, साऊथ आफ्रिकेच्या घटनेमध्ये घटना दुरुस्ती हा कन्सेप्ट टाकला होता, तिथून आपण ती गोष्ट घेतली आणि कलम 368 नुसार ज्या घटना दुरुस्त्या केल्या जातात त्याला आपण म्हणतो ताठरता आणि कलम 368च्या बाहेरील ज्या घटना दुरुस्त्या त्याला आपण म्हणतो लवचिकता. तर दोन पद्धतीने आपण घटना दुरुस्त्या करत असतो. ताठरतेमध्ये काय आहे? एक जटिल प्रक्रिया आहे. जर एखादी गोष्ट तुम्हाला बदलावायची आहे तर एक जटिल प्रक्रिया फॉलो करावी लागते. फॉर एक्झाम्पल, लोकसभेमध्ये बहुमताने ते विधेयक पारित झालं पाहिजे आणि राज्यसभेमध्ये पण विशेष बहुमताने ते विधेयक पारित झालं पाहिजे. विशेष बहुमताचा अर्थ होतो 2/3 मतांनी पारित झालं पाहिजे. त्याच्यानंतर 50% राज्यांच्या विधानसभेतून, म्हणजे जसं आता भारतामध्ये सध्या 28 राज्य आहेत, तर 14 राज्यांच्या विधानसभेतून ते साधारण मताने ते पारित झालं पाहिजे. आणि एवढ्या सगळ्या राज्यांच्या विधानसभेतून ते विधेयक फिरल्यानंतर फायनली राष्ट्रपतीकडे येतं आणि राष्ट्रपती त्याची स्वाक्षरी करतो. तर हे 50% राज्यांच्या विधानसभेमध्ये ते विधेयक पाठवणं आणि तिथून मंजुरी घेणं हे एक जटिल प्रक्रिया मानली जाते, जे की ज्याला आपण म्हणतो ताठरता. घटना दुरुस्ती कलम 368 नुसार केली जाते, जी की साऊथ आफ्रिकेकडून घेण्यात आलेली आहे. परंतु काही गोष्टी अशा आहे की ज्या गोष्टीत इमिडिएट निर्णय घेणं गरजेचं आहे, त्याच्यामुळे जास्त वेळ गमावता कामा नये. म्हणून अशा गोष्टी लवचिकतेने, म्हणजे राज्यांच्या विधानसभेचा विचार न करता फक्त आणि फक्त लोकसभा आणि राज्यसभेचा विचार केला जातो आणि तिथून साधारण मताने पारित होऊन, निम्म्यापेक्षा एकने जास्त पारित होऊन त्याच्यामध्ये दुरुस्ती केली जाते. आता विषय सेपरेट केले की कुठल्या गोष्टी लवचिकतेत येतील, कुठल्या गोष्टी ताठरतेमध्ये येतील, हे विषय सेपरेट केले. फॉर एक्झाम्पल, GST जो आहे
संपूर्ण देशाशी संबंधित विषय होता तर तो ताठरतेमध्ये आले. संपूर्ण राज्यांचं मत घेणं गरजेचं आहे. जसं फॉर एक्झाम्पल जर मला लेक्चरचा टाईम बदलवायचा आहे तर मला तुमचं मत घ्यावं लागेल, तुम्हाला कोणता टाईम सुटेबल आहे, आलं लक्षामध्ये. परंतु मला आज काय शिकवायचं आहे याच्यामुळे मला तुमचं मत घेण्याची गरज आहे का? नाही. तसं जो विषय देशाच्या संपूर्ण राज्यांशी संबंधित असतो तो ताठरतेमध्ये येऊन जातो आणि जो विषय फक्त केंद्राशी संबंधित असतो तो लवचिकतेमध्ये येऊन जातो. तर अशा पद्धतीने प्रश्न निर्माण झाला की ज्या पद्धतीने घटनेमध्ये घटनादुरुस्त्या करता येतात तर जेवढाही घटनेचा भाग आहे त्याच्यातच तुम्ही घटनादुरुस्त्या करू शकतात. पण प्रास्ताविका हा जर घटनेचा भाग असेल तर त्याच्यात तुम्ही घटनादुरुस्ती करू शकता आणि घटनेचा भाग नसेल तर त्याच्यात तुम्ही घटनादुरुस्ती करू शकत नाही, असा प्रश्न होता. मग 1960 बेरुबारी युनियन केसला झाली, खटला झाला 1960 आणि प्रास्ताविका घटनेचा भाग नसल्याचे सांगितले होते. मात्र कोणत्याही कलमातील संदिग्ध संज्ञेचा अर्थ लावण्यासाठी किंवा एकापेक्षा अधिक अर्थ निघत असल्यास प्रास्ताविकेतील उद्दिष्टांचा आधार घेतला जाऊ शकतो. तर बेरुबारी युनियन घटना काय होती की 1960 आपल्या भारताचा जो प्रदेश आहे तो पाकिस्तानला देण्यात आला होता. तर आता याच्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं होतं की घटनादुरुस्ती करणं गरजेचं होतं. काहींचं असं म्हणणं पडलं की हा प्रदेश देण्यासाठी संविधान सभेला याचा अधिकार नाही आहे, त्याच्यासाठी तुम्हाला घटनादुरुस्ती करावं लागेल. आणि काहींचं असं म्हणणं होतं की याच्यासाठी घटनादुरुस्ती करण्याची आवश्यकता नाही. आता घटनादुरुस्ती करायची का नाही करायची, कारण की याचं मूल्यमापन जे याचं जे मूल्य जे हे प्रास्ताविकेमध्ये देण्यात आलेलं होतं आणि म्हणून प्रास्ताविका ठरवणार होती की याच्यामध्ये बदल करायचा का नाही करायचा. मग त्यांनी निकाल दिला की प्रास्ताविका घटनेचा भाग नाही आहे म्हणून तुम्ही याच्यात बदल करू शकत नाही. तर प्रास्ताविकाचा वापर फक्त कुठं करू शकतात, ज्या ठिकाणी तुम्हाला कन्फ्युजन होते, एखादी गोष्टीचे दोन अर्थ निघत आहेत तर त्याला क्लेरिफाय करण्यासाठी, त्याचा उद्दिष्ट स्पष्ट करण्यासाठी तुम्ही प्रास्ताविकेचा वापर तुम्ही करू शकतात. फॉर एक्झाम्पल धर्मनिरपेक्ष शब्द एक छोटा आहे परंतु कन्सेप्ट फार मोठा आहे की धर्मनिरपेक्ष म्हणजे काय. तर फॉर एक्झाम्पल समजा आता हे 3 तलाकचंच आपण उदाहरण घेऊया. एका पुरुषाने एका स्त्रीला तलाक 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 बोलून तिला डिवोर्स देऊन टाकला. आता तिचे 2 ते 3 मुलंच समजून घ्या. आता ते त्या 2-3 मुलांना घेऊन जाणार कुठे, तर हा एक मोठा प्रश्न आहे. परंतु घटना काय सांगते की आपण कोणाच्याही धर्मामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. तर या सगळ्या गोष्टी क्लिअर जे केलेले आहे ते धर्मनिरपेक्ष या शब्दाने केलं आहे. तर धर्मनिरपेक्ष शब्द काय सांगतो की आम्ही सगळ्या धर्मांना समान संधी देतो, सगळ्या धर्मांना आम्ही मानतो पण, परंतु आम्ही कुठल्याही धर्माच्या कल्चरल बाबींमध्ये किंवा संस्कृतीमध्ये आम्ही हस्तक्षेप करत नाही. तर हे कोणी सांगितलं, धर्मनिरपेक्षाने सांगितलं. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रास्ताविकेत दिल्या आहेत. ज्या ज्या वेळेस कन्फ्युजन निर्माण झालं त्या त्यावेळेस प्रास्ताविकाने ते कन्फ्युजन दूर करण्यासाठी आपल्याला काय केली आहे, मदत केली. आणि म्हणून आपण प्रास्ताविकामध्ये बदल करू शकत नव्हतो कारण की निकाल होता कोर्टाचा तसा. परंतु काही वर्षांतर केशवानंद भारती केस सुरू झाली 1973 आणि यांचा निकाल एक्झॅक्ट 1960च्या निकालाच्या विरोधात आला. तर त्यांनी काय सांगितलं की प्रास्ताविक घटनेचा भाग असल्याचे सांगितले होते त्यांनी. कधी 1973 कोणती, केशवानंद भारती केस. आता याच्यामध्ये हे जे येलो कलर म्हणजे वाक्य ना ते फार महत्त्वाचं आहे बघा. प्रास्ताविकेमध्ये कलम 368 नुसार घटनादुरुस्ती करता येऊ शकते, मात्र ही दुरुस्ती होत असताना घटनेच्या मूलभूत संरचनेत म्हणजे बेसिक स्ट्रक्चरमध्ये बदल करता येणार नाही. तर हेच वाक्य तुम्हाला मी सांगतो बघा. अगोदर काय सांगितलं होतं 1960च्या खटल्यात की घटनादुरुस्ती जी आहे ती प्रास्ताविकेला लागू होत नाही कारण की तो प्रास्ताविकाचा तो घटनाचा भाग नाही आहे. मग 1973 जो केशवानंद भारती खटला आहे त्याच्यात काय सांगितलं की नाही, जी प्रास्ताविका आहे तो घटनेचा भाग आहे आणि मूलभूत भाग आहे आणि त्याच्याने आपण बदल करू शकतो. पण त्याच्यासोबत एक वाक्य जोडलं की प्रास्ताविकेमध्ये बदल करत असताना कलम 368 नुसार म्हणजे ताठरतेनुसार बदल करा, जटिल प्रक्रियाचा वापर करून बदल करा की जेणेकरून सर्वांचं मत त्या ठिकाणी घेतलं जाईल, राज्यांच्या विधानसभेला देखील त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल. परंतु या संपूर्ण गोष्टी करत असताना घटनेच्या मूलभूत ढाच्याला तडा जाणार नाही याची नक्कीच खबरदारी त्या ठिकाणी घ्यावी. म्हणजे आपण हे जे धर्मनिरपेक्ष, समाजवादी, बंधुता, एकात्मता
या शब्दांना जर तडा जात असेल तर मात्र आपण त्या ठिकाणी दुरुस्ती करू शकत नाही. आपण मूल्य तिथं ॲड करू शकतो पण यांचं एखादी मूल्य काढू शकत नाही. आपण एखादी मूलभूत अधिकार ॲड करू शकतो पण तो मूलभूत अधिकार काढू शकत नाही. फॉर एक्झाम्पल व्यक्तीचं वैयक्तिक सिक्रेसी जी आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीला वाटतं की माझं जी माहिती आहे ती सिक्रेट असायला हवी, तर नंतर एक वाद निर्माण झाला होता की आधारमुळे काय होतं की सिक्रेसी जी आहे, एखाद्या व्यक्तीची प्रायव्हसी जी आहे ती त्या ठिकाणी लीक होण्याची संभावना आहे. तर म्हणून अशी मागणी केली होती की प्रायव्हसीचा अधिकार जो आहे तो मूलभूत हक्कांमध्ये टाकून द्या की जेणेकरून त्याला संरक्षण प्राप्त होऊन जाईल. काही लोकांनी याचा विरोध केला. मग काय आहे की जे मूलभूत अधिकार ऑलरेडी दिलेले आहेत ते काढू नाही शकत, वाढवू शकतो. मूलभूत अधिकारांमध्ये बदल पण नाही करू शकत कारण की ते एक जटिल प्रक्रिया तयार करून केली आहे आणि ते मानवाच्या भवितव्यासाठी, प्रत्येक नागरिकाच्या भवितव्यासाठी ते मूलभूत अधिकार तिथे टाकले आहेत, त्याला तुम्ही काढू शकत नाही. तर घटनेच्या मूलभूत ढाच्याला तडा न जाता तुम्ही त्याच्यामध्ये घटना दुरुस्ती करू शकतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादी घटना दुरुस्ती केली, समजा कोर्टाने निकाल दिला की 3 तलाक ही जी पद्धती आहे किंवा बालविवाह ही जी पद्धती आहे ती काय केली पाहिजे, नष्ट केली पाहिजे, बरोबर. परंतु जर एखाद्या धर्माच्या संस्कृतीतच ते सांगितले की आम्ही मुलीचा विवाह 13व्या वर्षी करून टाकू संस्कृतीत, तर आता याच्याने होतं काय, जसं आता 3 तलाक आहे तर 3 तलाक जर पद्धत जर घटनेद्वारे जर रद्द करून टाकली, घटनेद्वारे त्याच्याने काय होईल, तुम्ही एका व्यक्तीला तर तुम्ही न्याय मिळवून दिला, तुम्ही एका व्यक्तीला न्याय तर मिळवून दिला, परंतु तुम्ही कोणाच्या तरी धर्मामध्ये हस्तक्षेप केला आणि म्हणून इथं धर्मनिरपेक्ष या बाबीला काय जातोय, तडा जातोय. तर अशा गोष्टी तुम्ही तिथं करू शकत नाही. ज्या गोष्टी आपल्याला वावग्या वाटतात, चुकीच्या वाटतात, दिसायला फार आपल्या म्हणजे बघा या ठिकाणी वारंवार मी 3 तलाक याकरता घेतोय कारण की तो नुकताच मॅटर चर्चेमध्ये होता. मी असं सांगण्याचा मुळीच प्रयत्न करत नाही की त्या धर्मामध्ये अशा अनिष्ट रूढी आहेत, असा कुठला धर्म नाही की ज्याच्यामध्ये अनिष्ट रूढी नाही आहेत. जुन्या काळी होत्या आणि लोकांनी स्वतःहून त्या अनिष्ट रूढींचा काय करून टाकला, त्याग करून टाकला. तसं सतीप्रथा आहे, तर ही आपली एक रूढी होती जी की आपण आजही म्हणू शकतो की ती चुकीची प्रथा होती आणि ॲटोमॅटिकली आपण त्याचा काय करून टाकला, त्याग करून टाकला. परंतु तरी देखील घटना जी आहे ती कोणाच्या धर्मामध्ये जाणून बुजून हस्तक्षेप त्या ठिकाणी करणार नाही. तर अशा पद्धतीने हा केशवानंद भारती खटला होता. त्याच्यामध्ये काय होतं, केरळमध्ये एक मोठी जमीन होती की जी एका मठाला दिलेली होती आणि नंतर इंदिरा गांधीच्या काळामध्ये आय थिंक इंदिरा गांधीच्याच काळामध्ये असा एक निकाल आला होता की जो कसेल त्याची जमीन आणि जो राहील त्याचे घर, आणि ज्याच्याकडं जास्त जमीन असेल त्याच्या सावकारांच्या जमिनी ज्या सावकारांनी जप्त केल्या होत्या त्या जमिनी सरकारने जप्त करून घेतल्या आणि त्या ज्यांना जमिनी नाहीत त्यांना त्या वाटण्यात आल्या, म्हणजे समानता करण्यात आली. फॉर एक्झाम्पल याच्याकडे 100 एकर जमीन आहे, मग यांनी जमीन कशी मिळवली, तर शेतकऱ्यांना कर्ज दिलं, त्याच्यात त्यांच्यावर व्याज चढवलं आणि ते व्याज फेडू नाही शकले म्हणून ती जमीन जप्त करून घेतली. आणि जप्त केल्यानंतर काय केलं, आता तो सावकार तर ती जमीन कसाला जाणार नाही, तो त्याचीच जमीन त्याला कसाला देतोय की तुझी जमीन तर मी जप्त करून घेतली पण मला सालदाराची गरज आहे, तर तूच तिथं आता काय कर, शेती कर. मग तो शेती करणार आयुष्यभर, फक्त 2 टाईम खाणार, शिल्लक काहीच नाही, सगळा पैसा कोण घेणार, सावकार. असे जे 100, 150 एकर ज्या लोकांनी जमिनी जप्त करून घेतल्या होत्या त्या ज्या लोकांकडून त्या जमिनी सरकारने काढून घेतल्या आणि ज्यांना जमिनीच नाही आहे त्यांना त्या जमिनी सरकारने काय केलं, दिल्या. तशामध्येच काय झालं, ही जी केरळची जी एक मठ होता त्या मठाची साधारणतः 400 ते 450 एकर जमीन सरकारने जप्त करून घेतली. याच्यावर काय केलं, केशवानंद भारती यांनी काय केलं, केस टाकून दिली सरकारवर, केरळ न्यायालयाने. मग त्याच्यानंतर 13 लोकांचा त्या ठिकाणी एक बेंच बसला, ज्युरींचा 13 न्यायाधीशांचा एक बेंच म्हणजे एक गट बसला आणि त्यांनी याच्यावर विचार केला आणि 7 वर्षे 6 म्हणजे 7 लोकांनी केशवानंद भारती यांच्या सपोर्टमध्ये निकाल दिला आणि 6 लोकांनी विरोधात दिला. तर हा जो निकाल हा केशवानंद भारती यांच्यातर्फे लागला. त्याच्यात असं सांगण्यात आलं होतं की तुम्ही एखाद्या व्यक्तीची जमीन जप्त करू शकतात, पण एखादी धर्माची जागा असेल, धार्मिक जागा असेल किंवा ऑर्गनायझेशन असेल तर ती जागा तुम्ही जप्त करू शकत नाही, कारण की ती व्यक्तीची जागा नाही ना ती, आणि ती जागा त्यांना भेट म्हणून गेलेली होती, त्यांनी ती कोणाकडून हिसकवलेली नव्हती. असा निकाल त्या ठिकाणी देण्यात आलेला होता. त्याच्यानंतर संपत्तीच्या अधिकारामध्ये बऱ्याच ठिकाणी बदल पण करण्यात आले. ते मूलभूत हक्क ज्यावेळेस मी तुम्हाला शिकवेल तेव्हा सांगेल, संपत्तीचा हक्क हा मूलभूत हक्क मानला जात होता, तो नंतर तिथून काढून टाकला आणि त्याला दुसऱ्या ठिकाणी टाकण्यात आलेले, ते सांगेल मी तुम्हाला नंतर. आता
एकदाच त्या ठिकाणी प्रस्तावनेमध्ये घटनादुरुस्ती केली आहे आणि ती आता हे वारंवार मी हे वाक्य या ठिकाणी टाकले बघा. आतापर्यंत प्रास्ताविकेमध्ये एकदाच घटनादुरुस्ती करून त्यामध्ये समाजवादी, कोणता शब्द, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे शब्द टाकले होते. आणि ही घटनादुरुस्ती झाली होती 1976 मध्ये. कोणती होती? 42वी घटनादुरुस्ती. 2 घटनादुरुस्ती नेहमी लक्षात ठेवायच्या बघा. त्या 2 घटनादुरुस्ती कोणत्या, कारण की त्या फार महत्त्वाच्या आहेत. तर एक जे आहे 42वी घटनादुरुस्ती, जी झाली ते 1976 मध्ये, आणि 44वी घटनादुरुस्ती जी झाली ती 1978 मध्ये. ही घटनादुरुस्ती केली होती इंदिरा गांधींनी किंवा काँग्रेसने. इंदिरा गांधी किंवा आपण म्हणू काँग्रेसने, कारण की काँग्रेस सगळीच्या ताब्यात होती. आणि पहिल्यांदा काँग्रेस विरहित सरकार आलं होतं, जनता दलचं सरकार. जनता दल साधारणतः 8 पक्ष मिळून सरकार पहिल्यांदा काँग्रेसच्या व्यतिरिक्त सरकार आलं होतं, ज्याचं नेतृत्व केलं होतं मोरारजी देसाई यांनी. त्याचं नेतृत्व केलं होतं. आणि यामध्ये ह्या दोघी घटनादुरुस्ती एकमेकांच्या अपोजिट आहे. या ठिकाणी काँग्रेसने भरपूर साऱ्या घटनादुरुस्ती करून खूप सारा लाभ घेण्याचा प्रयत्न केला आणि भविष्यात कुठल्या सरकारने असा लाभ न घ्यावा, शक्तीचा दुरुपयोग न करावा म्हणून इमिडिएट 42वी घटनादुरुस्तीच्या विरोधात 44वी घटनादुरुस्ती आली. फॉर एक्झाम्पल, इंदिरा गांधींनी काय सांगितलं होतं की आणीबाणी लागू करताना राष्ट्रपतीला विचारायची गरज नाही आणि आणीबाणी किती पण वेळेस लागू केली जाऊ शकते. म्हणजे 1 वर्षासाठी आणीबाणी लागू होईल आणि ती किती पण वेळेस एक्सटेंड केली जाऊ शकते, असं कोणी सांगितलं होतं? इंदिरा गांधी. म्हणजे घटनादुरुस्ती करून घेतली होती स्वतःच्या फायद्यासाठी. इमिडिएट ही घटनादुरुस्ती रद्द केली कोणी? 44वी घटनादुरुस्ती. यामध्ये सांगण्यात आलं की आणीबाणी लावताना तुम्हाला जे कॅबिनेट आहे, कॅबिनेटचा सल्ला घेणं बंधनकारक आहे आणि याच्यामध्ये राष्ट्रपतीची संमती असणं आवश्यक आहे. तर अशा काही गोष्टी की भविष्यात कोणी पण उठलं सुटलं आणीबाणी न लावावी म्हणून या घटनादुरुस्तीने काय करण्यात आलं होता? बदल करण्यात आला. बऱ्याच साऱ्या गोष्टी या ठिकाणी इंदिरा गांधीचं सरकार जे होतं ते कोसळण्याच्या मार्गावर होतं. आणीबाणी लागून गेली होती. सगळ्यात मोठी आणीबाणी 1975ला लागली होती. मग ते 76 77 मध्ये इलेक्शन झाले होते आणि 78 मध्ये एक चांगलं सरकार त्या ठिकाणी स्थापन झालं होतं. 1976 मध्येच मूलभूत कर्तव्य ॲड केलेले आहेत. कोणते? मूलभूत कर्तव्य. घटनेमध्ये 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक आहे मूलभूत हक्क. मूलभूत हक्क जे ते भाग 3 मध्ये दिलेले आहेत, जे की अमेरिकेकडून घेण्यात आलेले आहेत आणि कलम 12 पासून ते कलम 35 पर्यंत मूलभूत हक्क आहे. हे मूळ घटनेमध्ये होते. त्याच्यानंतर राज्यांची मार्गदर्शक तत्वे, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ द स्टेट पॉलिसी, जे की भाग 4 मध्ये आहेत आणि कलम 36 पासून तर कलम 51 पर्यंत आहे. हे मूलभूत जे तत्व होतं, राज्यांचे मार्गदर्शक तत्व, तर हे सुद्धा मूळ घटनेमध्येच होते. परंतु तिसरा जो भाग आहे मूलभूत कर्तव्य, हे मूळ घटनेमध्ये नव्हते. तर हे 42वी घटनादुरुस्ती 1976 मध्ये 10 मूलभूत कर्तव्य त्या ठिकाणी ॲड करण्यात आले होते आणि यांची एकच कलम होती, कलम 51A भाग 4A. तसं हे महत्त्वाचं आहे. तर हे जे मूलभूत कर्तव्य होते याच घटनादुरुस्तीनुसार काय करण्यात आले होते? ॲड करण्यात आले होते. आता सध्या 11 मूलभूत कर्तव्य. तर अशा पद्धतीने आजचा जो होता आपला हा प्रास्ताविक हा जो भाग होता तो आपण या ठिकाणी एक्सप्लेन केलेला आहे. नेक्स्ट आपलं जे चॅप्टर असणार आहे ते नागरिकत्वावर असणार आहे. त्याच्यानंतर मग मूलभूत अधिकार, राज्यांची मार्गदर्शक तत्वे, त्याच्यानंतर मूलभूत कर्तव्य, मग जे आपण कायदे मंडळ, त्याच्यानंतर न्यायमंडळ, कार्यकारी मंडळ बघितलं, त्याच्यातले एक एक टॉपिक आपण या ठिकाणी बघणार आहोत. राष्ट्रपती काय असतो, उपराष्ट्रपती काय आहे, पंतप्रधान काय आहे, कॅबिनेट काय आहे, महान्यायवादी काय असतो, या संपूर्ण गोष्टी आपण येणाऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर ज्या विद्यार्थ्यांनी आमचा जुना व्हिडिओ बघितला असेल त्यांनी नक्कीच बघा. डिस्क्रिप्शनमध्ये आपण या PDF सुद्धा त्या ठिकाणी टाकलेले असतात. तर कोणाला जर डाउनलोड करायचे असेल तर त्या तुम्ही देखील त्या ठिकाणी डाउनलोड करू शकतात. आणि आपलं भारतकरी अकॅडमीचं ॲप आहे प्ले स्टोअरला, तर ते ॲप डाउनलोड करून तुम्ही डेली सकाळी 8:30 ते 10:30 मॉर्निंगला तुम्ही लेक्चर जॉईन करू शकतात. आणि त्या ॲपमध्ये तुम्ही आपले जे जुने व्हिडिओ आहेत, टेस्ट सिरीज आहेत, PDF नोट्स आहेत, त्या देखील तुम्ही त्या ठिकाणी बघू शकतात. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. जय हिंद, जय भारत.